नमस्कार. दिनांक 9 जुलै. कथेचं शीर्षक आहे 5 राक्षस येत आहेत. देशमुख वाड्यात महाराज होते. जानकीबाईच्या मुलास दृष्टी नव्हती, त्यासाठी शिवूबाईने विनवले. महाराज म्हणाले, 5 राक्षस येत आहेत, त्यानंतर पाहू. एवढ्यात 5 गर्विष्ठ वैष्णव तेथे आले. महाराजांसमोर आपल्या ज्ञानाचा टेंभा मिरवू लागले. महाराजांनी जानकीबाईच्या आंधळ्या मुलास पुढे बोलावले. त्याच्या डोळ्यास झेंडूचे फूल लावताच त्याला दिसू लागले. मग त्याचे गळ्यात आपल्या गळ्यातील माळ घालून त्याच्या करवी त्या वैष्णवांच्या ज्ञानाचा अभिमान उतरवला. पारमार्थिक दृष्टीने या लीलेतील जानकीबाई म्हणजे देहबुद्धी होय. या देहबुद्धीचा मुलगा गणेश म्हणजे जीव होय. हा जीव अज्ञानामुळे व अविद्या मायेमुळे आंधळा आहे. याचा अर्थ आपल्याला स्वस्वरूप म्हणजे स्वतःचे मूळ खरे स्वरूप दिसत नाही. शिवबाई देशमुख ही भक्ती आहे. जिथे भक्ती आहे तिथे देव आहे. या न्यायानेच महाराजांचा मुक्काम देशमुख वाड्यात आहे. भक्ती देवाकडे जीवास दृष्टी देण्याविषयी म्हणून स्वरूप ज्ञान देण्याविषयी याचना करते आहे. त्याला दृष्टी देण्याविषयी गुरुदेवांची काहीच हरकत नाही. तथापि त्याआधी पंचप्राणातील बिघाडामुळे जे 5 विघ्न दोष शरीरात निर्माण झालेले असतात त्यांचे निवारण होणे आवश्यक असते. त्यासाठी गुरुदेव भक्तीला थोडा वेळ थांबण्यास सांगतात. यथाकाल प्राणातील 5 विघ्न दोष आपापला प्रभाव देहावर आणि जीवावर गाजवीत ठळकपणे दिसू लागतात. हे विघ्न दोष जात्याच अवगुणी आहेत. त्यामुळे गुरुदेवांचा आणि भक्तीचा अवहेलना त्यांच्याकडून घडतो. पंचप्राणांची ही मूळ रूपे विष्णूचीच आहेत. प्राणाचे मूळ रूप विशिष्ट, अपानाचे विश्वसृष्ट, तर व्यानाचे मूळ रूप विश्वयोनी, उदानाचे रूप अज, तर समानाचे रूप जय आहे. वासनेच्या हीन संयोगाने यातून दोष निर्माण होतात. त्यांना म्हणूनच वैष्णव असे म्हटले जाते. हे 5 विघ्न दोष कोणते, तर ते असे: 1. कषाय म्हणजे विषय सेवन. 2. लय म्हणजे निद्रा आळस. 3. आवरण म्हणजे अज्ञान. 4. विक्षेप याचा अर्थ भ्रम आणि भय निर्माण होणे. आणि 5. रसास्वाद म्हणजे आत्मसंतुष्टता. हे सारे दोष स्वरूप ज्ञानाला, परमार्थाला घातक आहेत. ते नाहीसे होण्यासाठी प्राणायामादी योग साधनेची आवश्यकता आहे. म्हणूनच गुरुदेव आपल्या कृपा प्रसादाने, अनुग्रहाने अथवा शक्तिपाताने जीवाला जागे करून त्याच्या करवीच या 5 दोषांचे निराकरण करतो व प्राणांना सुधारून योग मार्गाला लावते. जीवाला स्वस्वरूपाची ज्ञानदृष्टी मिळून तो पारमार्थी होतो. साधकांनी प्राणायाम, ध्यान, धारणेचा अभ्यास गुरूंच्या मार्गदर्शनाखाली का करावा? तो अभ्यास केल्यास ज्ञानदृष्टी कशी मिळते ते सांगणारी ही लीला आहे. पंचविघ्नांचे निराकरण झाले की जीव खऱ्या अर्थाने डोळस होतो हे ध्यानात ठेवावे व त्याप्रमाणे वागावे. धन्यवाद.